मी सर्वप्रथम कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे सिनियर पी.आय. माननीय औदुंबर पाटील साहेब आणि त्यांच्या टीमचं सर्वप्रथम महापालिकेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवादही देतो की त्यांनी वृक्षारोपणामध्ये पुढाकार घेऊन आज त्यांची जी नवीन इमारत इथं होणार आहे ती नवीन इमारत पूर्ण होण्याच्या अगोदर ही झाडं चांगल्या पद्धतीने वाढतील अशा पद्धतीने चांगलं नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांना यासाठी मदत करणारे आपले जे संस्था जे आहेत त्या संस्थेचे पण सदस्य इथं आलेले आहेत। त्याचबरोबर ह्या भागातील जागरूक जे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, मग आपल्या शिंदे मॅडम असतील, शिंदे साहेब असतील, कचरे मॅडम असतील आणि आपले मोरे साहेब असतील, सर्व आता मला नवीन असल्यामुळे सर्वांची नावं माहित नाही, हळूहळू सगळी नावं माहिती होतील। आणि त्याबरोबरच आपले RSSचे पण काही प्रतिनिधी आहेत, पर्यावरणावर प्रेम करणारे, या ठिकाणी मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। मागच्या वेळेला आपण ट्री सेन्सस केली, आपल्या माहितीसाठी सांगतो की आपल्या नवी मुंबई शहरामध्ये जवळपास 15,78,000 वृक्ष आपल्याकडे आहेत आणि पर्यावरण आणि पक्षी म्हणजे सर्व प्रकारचं मनुष्य, पक्षी, जनावर यांच्यासाठी जर आपण पर्यावरण योग्य संवर्धन करायचं म्हणलं तर आपण जे झाडं लावत होतो की ऑर्नामेंटल झाडं असतील, पामची झाडं असतील किंवा इतर, तर त्यापेक्षा देशी झाडं जे आपले आहेत, आंब्याची आणि फळांची झाडं, ती झाडं लावण्याकडे आपण प्रयत्न केलेला आहे। मी पाटील साहेबांचं पण कौतुक करतो की त्यांनी या ठिकाणी जी झाडं लावलेली आहेत ती सगळी देशी झाडं आहेत, आंब्याची आहेत, लिंबाचे आहेत, आवळेचे आहेत। तर अशा पद्धतीनं प्रत्येकानं जर झाडं लावली, महापालिका यामध्ये सर्व प्रकारची मदत करायला तयार आहे। आमच्या नर्सरी पण आहेत, मगाशी आता बोलताना सांगितलं आपण की महापालिकेचे आमच्या प्रकाशगिरी आमचे नेरकर साहेब आहेत DMC, त्याचे सर्व झाडं आपण लावणार आहे आणि ह्यावेळेला आपण जवळपास 2 लाख ह्या माणसामध्ये झाडं लावायचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे।